भारत माता की। युसुफ शेख आज पानचिंचली गावामध्ये आपले सामाजिक कार्य ज्यांचं प्रसिद्ध आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, जे माणूस प्रतिष्ठानच्या वतीनं माझं घर म्हणून संस्था चालवतात. त्यात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाचं आणि समाजसेवेचं ते धडे देतात. असे सन्माननीय झरे सर आज त्यांच्या मुलासोबत पानचिंचली गावामध्ये एक सायकल यात्रा त्यांनी काढलेली आहे आणि त्याच्यातून एक सामाजिक संदेश ते देत आहेत. झाडे लावा, झाडे जगवा आणि सायकल चालवा, प्रदूषण वाचवा. या पद्धतीनं ते एक रॅली घेऊन आज पानचिंचलीमध्ये आलेत. तर पानचिंचलीमध्ये सर्व ग्रामस्थाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. तसेच आपले ग्रामपंचायतचे सदस्य सिद्धू कांबळे यांच्यातर्फे त्यांना फळवाटप सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी सरांना जी त्यांनी ही यात्रा जी काढलेली आहे, सायकल रॅली काढली, त्याच्या मागचा काय उद्देश आहे आणि ते आपल्या समाजाला काय संदेश देऊ इच्छितात त्याबद्दल मी सरांचे हे रॅली काढले, त्याच्या मागचा काय आपला उद्देश काय. नमस्कार. पानचिंचोली गावातील सर्व ग्रामस्थांना मी प्रथमतः नमस्कार करतो. खरं तर आज संपूर्ण जगामध्ये पर्यावरणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चाललेला आहे. मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथं वर्षभरामध्ये फक्त 47 तास पाऊस पडतो, तर त्या मराठवाड्यामध्ये सलग 4 महिने आपण तो पाऊस अनुभवला. म्हणजे निसर्गाचं रुद्ररूप आपण ह्या निमित्तानं बघितलं. निसर्ग एका बाजूला अत्यंत सुंदर वाटतो आपल्याला, परंतु जेव्हा जो कोपतो तेव्हा त्याचं जे रूप आहे बिभत्स रूप आपल्याला दाखवत असतो. म्हणून सायकल यात्रेच्या माध्यमातून लोकांना मी आव्हान करू इच्छितो किंवा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावली पाहिजे. लातूर जिल्ह्यामध्ये 1.5% झाडं शिल्लक आहेत. आता दिल्लीमध्ये नवीन येणाऱ्या गाड्यामध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर बसवले जात आहेत. आपण कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचं महत्त्व जाणलात, तर माझी सर्वांना विनंती आहे या माध्यमातून की आपण मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावली पाहिजे, प्रदूषण कमी केलं पाहिजे. आणि दुसरा महत्त्वाचा आमचा जो संदेश आहे, येणाऱ्या 2026ची दिवाळी आपल्याला जर फटाके मुक्त जर करता आली आणि ह्या फटाके मुक्तीमधून आपल्याला गावामध्ये बालवाचनालय चालू करून लहान मुलांना एक चांगले संस्कार या निमित्तानं आपल्याला देता येतील. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की प्लॅस्टिक मुक्तीचा. एक प्लॅस्टिकची पिशवी नष्ट होण्यासाठी साधारणतः 400 वर्ष लागतात. म्हणून गावकऱ्यांना माझी विनंती आहे की प्लॅस्टिक कुठेही न फेकता त्या प्लॅस्टिकचा वापर अत्यंत मर्यादित पद्धतीने तुम्ही करा. आणि आपल्या गावामधलं जे प्लॅस्टिक आहे घरामध्ये निर्माण होणारं, गावात निर्माण होणारं, त्या जर प्लॅस्टिकचं योग्य निर्मूलन जर तुम्ही केलात तर 60% लोक तुमच्या गावातले आजारी पडणार नाहीत. कारण एक प्लॅस्टिकची पिशवी नष्ट व्हायला 400 वर्ष लागतात. लवकर ती नालीमध्ये गेलं, पाण्यात गेलं, उचलायला अत्यंत घाण वाटतं. म्हणून प्लॅस्टिकचा कचरा आपल्या घरामध्ये एकत्रित करा आणि त्याची योग्य विल्हेवाट लावा. अशा प्रकारचा संदेश देण्याच्या उद्देशानं माझं घर या माझ्या प्रकल्पातल्या मुलांना वंचित शिक्षणापासून वंचित निराधार मुलांचा हा प्रकल्प आहे. तर त्या मुलांना सोबत घेऊन लातूर जिल्ह्यातल्या 10 तालुक्यामध्ये आम्ही ही सायकल यात्रा घेऊन जातो आहे. वेगवेगळ्या गावातल्या लोकांना जाऊन आम्ही विनंती करतो आहे की आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. कुठलीही ग्रामपंचायत, कुठलीही नगरपालिका किंवा सरकार येऊन आपलं गाव स्वच्छ करणार नाही. आपली लहान मुलं आजारी पडत आहेत, म्हातारी माणसांना त्याचा त्रास होतो आहे. म्हणून स्वच्छतेचा हा संदेश देण्याच्या उद्देशाने आम्ही ही सायकल यात्रा काढलेली आहे. आज तुम्ही आमचं जोरदार पानचिंचोली गावामध्ये स्वागत केलेलं आहे आणि याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. धन्यवाद सरांचा एक परिचय अजून तुम्हाला देतो की सर राजकारणात त्यांनी एंट्री केली. वडगावचे सरपंच म्हणून त्यांनी पहिल्या निवडून आले तरुण होतात 20 वर्षापूर्वी. पण त्यांनी अर्ध्यात सरपंचकी सोडून दिली आणि त्यांनी म्हणले मला राजकारण करायचं नाही, मला समाजसेवा करायची. आणि ते सोडून आज स्वखर्चानं निराधार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी माझं घर म्हणून एक शाळा चालू केलेली आहे. आणि ते समाजातल्या इतर देणगीदार माणसाकडून किंवा स्वतःच्या खर्चाने ती शाळा चालवून त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण, खाणं पिणं सर्व सर करत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात सरचं कार्य आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आज ते आपल्या ह्या पानचिंचोली गावात आले, त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं मी आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यापारी आपले दिगंबरजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी गावकऱ्यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं त्या ठिकाणी सरांचा सत्कार करा. यांच्या हस्ते झरे सरांच्या एक मिनिट
फोटो घ्या मोबाईल मध्ये कोणता दुसरा. बोलो भारत माता की जय. झाडे लावा. झाडे वाढवा. आम्ही झाडे लावणार. बोलो भारत माता की जय. धन्यवाद. आपले ग्रामपंचायतचे सदस्य सिद्धेश्वर कांबळे हे या ठिकाणी हे सर्व मुलं आले त्याबद्दल त्यांना खाऊचं सुद्धा वाटप करणार आहेत, त्याबद्दल यांचं सुद्धा स्वागत. आपण हे झाडे लावा. आम्ही झाडे लावणार. आम्ही झाडे लावणार. बोलो भारत